जो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलाय, जी अवलाद शेतकऱ्याच्या पोटची आहे, तोच हे काम सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी करू शकतो. ते तुकाराम मुंडे साहेबांनी करून दाखवलंय. आणि असला माणूस मुख्यमंत्री व्हावा अशी आमची वारकऱ्यांची फार इच्छा आहे. मुंडे साहेब जे करतात त्या पद्धतीने बाकी अधिकाऱ्यांना पण त्यांनी आदेश द्यावे की जसे मुंडे साहेब करतात ते सगळ्यांनी करावं, म्हणजे आपला महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पुढे जाईल. आणि त्यांनी सरसकट जरी त्यांनी कर्जमाफी केली असली तरी खरोखर जो पिचलेला रचलेला काढलेला जो शेतकरी ना तो समाधानकारक नाही. तो कधी तुकाराम मुंडे सारखं जे इतर प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा. सारखे रोग होतात, त्यामुळं मुंड्यासारखे माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. कलियुगातले माऊली तुकाराम माऊली. रामकृष्ण हरी मंडळी सध्याला पंढरपूरच्या दिशेनं वारी प्रस्थान करत आहे. परंतु सध्याला साधं बातमी बघायची म्हणून साधा टीव्ही जरी चालू केला तर त्या ठिकाणी आपल्याला एकच बातमी बघायला मिळते, ते म्हणजे अहिल्यानगरमध्ये 20,000 लिटर दूध सापडलं, संभाजीनगरमध्ये 40,000 सापडलं, सातारामध्ये काय सापडलं, याला फक्त एकच कारणीभूत माणूस आहे, ते म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. आणि आज तुम्ही वारीमध्ये बघू शकताय तुकाराम मुंडे साहेबांच्या पताका या ठिकाणी वारकरी घेऊन आले. इथं लिहिलंय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तुकाराम मुंडे साहेब. अशा खरं तर वारकऱ्यांच्या भावना या ठिकाणी आहेत. खरं तर हे सगळं नेमकं चाललंय कशामुळे आपण वारकऱ्याकडून जाणून घेऊया. साहेब नेमकं काय प्रकार आहे मुंडे साहेबांच्या पताका? मुंडे साहेबांमुळं आज हे या ठिकाणी भेसळ असणार दूध असन, तुमचं श्रीखंड असन किंवा मावा असेल किंवा मग दुग्धजन्य जेवढे पदार्थ आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी भेसळ होतं. त्या भेसळमुळं 75% शाकाहारी लोकांना कॅन्सर सारखे रोग होतात. त्यामुळं मुंड्यासारखे माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे, तरच आपल्या महाराष्ट्राची जनता सुखी जगू शकते. काय मुख्यमंत्री नेते की काय ते? आणि असला माणूस मुख्यमंत्री व्हावा अशी आमची वारकऱ्यांची फार इच्छा आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहे, पण मला सुद्धा असं वाटतं, मी जरी पवार साहेब अजित पवार गटाचा जरी माणूस असतो ह्याचा जिल्हा परिषद सदस्य, तरी मला सुद्धा वाटतं की मुंड्यासारखा माणूस आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, त्यामध्ये आपली महाराष्ट्राची जनता सुखी राहील. जनता सुखी राहील. आषाढी वारीचा आरतीचा मान मुंडे साहेबांना मिळावा असं वाटतं का? वाटतं ना, मुंडे साहेबांनाच भेटला पाहिजे. जे पूजा करायचंय ना मान मुंडे साहेबांनाच भेटला पाहिजे. आता जे आपण सध्याला महाराष्ट्रभर प्रकरण बघतोय हे मुंडे साहेबांच्या आधी का आपल्याला बघायला मिळणार नाही? हे सरकारच खराब होतं, त्याच्यामुळे भेटलं नाही. बेसळ होतं त्याच्यामुळे भेटलं नाही. आता मुंडे साहेब आलेत ना त्याच्यामुळे आता सरकारच नाही प्रशासन जाग्यावर आले. प्रशासन जागेवर आले. यामध्ये ना असं तुकाराम मुंडे सारखं जे इतर प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यामध्ये आपल्या समाजाच्या सेवा करण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करावा असं आम्हाला प्रामाणिकपणे. काय म्हणताय? महाराष्ट्रामध्ये 42 IPS अधिकारी आहेत, त्यांनी मुंडेंचा मान घ्यावा आणि त्याचे विचार घ्यावे, आदर्श घ्यावा आणि महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे पुढे न्यावं. शेतकऱ्याला किती फायदा होईल? शेतकऱ्याला 100% फायदा हो. फायदा होणार. ठीक आहे. तुमचं काय तुम्ही वारीमध्ये कधी आलाय? सुरुवात कधी केली वारी? आम्ही आता वारीची आमची पहिली वारी आहे ही. आणि आमचं पण असं म्हणणं आहे की जे शेतकऱ्यांना माल वगैरे जे देतात खूप कमी पुरवठा देतात, म्हणजे मालाला खूप कमी भाव देतात. तर एकच विनंती आहे की तुकाराम मुंडे साहेबांना की शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा त्यांच्या मालाला, एवढीच विनंती आहे. खरं तर मार्केटमध्ये आता पनीरचा तुटवडा आहे, दूध महागायला लागलं या. हे काय कशामुळे झालं वाटतं काय? हे भेसळमुळे झालंय, कारण की लोक कमी दूध घेतात आणि घाण कुठलंही पाणी टाकून त्याच्यामध्ये जास्त दूध पुरवठा करतात. त्याच्यामुळे लोकांना तब्येतीचा खराब होतो. त्याच्यामुळे अशी विनंती आहे की दूध सगळ्यांनी चांगल्या प्रकारे द्यावं, कारण की सगळ्यांच्या पण तब्येती चांगल्या राहायला पाहिजे. तब्येती चांगल्या राहायला पाहिजे. सर, शेतीला लागणारे खत औषध इतक्या प्रमाणात त्याच्या किमती वाढल्या, ज्या प्रमाणात किमती वाढल्या त्या प्रमाणात त्याच्यात भेसळ सुद्धा वाढलेली आहे. शेतकरी जेव्हा ते खत 2,000-2,200 रुपयाला खरेदी करतो, प्रत्यक्षात शेतात टाकतो, पण त्याच्यातलं फक्त 5% लयत लय चांगलं खत राहिलेलं आहे. बाकीचं पुरं खत भेसळयुक्त आहे. साहेबांना एकच विनंती आहे की साहेबांनी थोडं याच्याकडे लक्ष द्यावे, जे भेसळ करतात याचा बी कार्यक्रम लावा. मी माननीय राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती करू शकतो की मुंडे साहेबांसारखे जे अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्याला त्यांनी पहिला घेऊन
हे जे हे मुंडे साहेब जे करतात त्या पद्धतीने बाकी अधिकाऱ्यांना पण त्यांनी आदेश द्यावे की जसे मुंडे साहेब करतात ते सगळ्यांनी करावं, म्हणजे आपला महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पुढे जाईल आणि लोकांची रोगराई यातून बेकारी सगळी पुढे येईल. मुंडे साहेब कुठे मॅनेज होतील असं वाटणार नाही. नाही, मुंडे साहेब कधी मॅनेज होणार नाही हे असं काळ्या दगडाची पांढरे की तो माणूस कधीच मॅनेज होणार नाही, कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि काम करण्याची जी पद्धत आहे ही वेगळीच आहे. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले एकदम स्वच्छ काम केले, पाण्यासारखं निर्मळ काम केले आणि पारदर्शक काम केले, अशी जे माणसं सगळे आहेच अधिकारी असतील तर देशाची प्रगती 100% होईल आणि शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळेल. शेतकऱ्याला बाकीचे अधिकारी काय करतात सगळे? नाही, बाकीच्या अधिकाऱ्यांनी आदर्श तुकाराम मुंडे साहेबांचा घ्यायला पाहिजे. पण हे कोण करू शकतो? जो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलाय, जी अवलाद शेतकऱ्याच्या पोटची आहे, तोच हे काम सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी करू शकतो. ते तुकाराम मुंडे साहेबांनी करून दाखवलंय आणि हा आदर्श संपूर्ण राज्यामधील जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी ते करायला पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती. दुसरं जाता जाता मी सांगतो, कारण की ते विकू गेले नाहीत म्हणून ते झुकत नाहीत कोणाच्याही पुढं, म्हणून आम्ही सांगतो जो भिकता नाही व झुकता नाही. सरकार हे कसं काम करतंय? शेतकऱ्याविषयी सरकारचे काय भावना आहेत? त्यांची भावना मनातनं खरोखर सांगतो, ते वरवर दाखवतात की शेतकऱ्याला मदत करायची, पण करत नाहीत. आता जरी त्यांनी सरसकट जरी त्यांनी कर्जमाफी केली असली तरी खरोखर जो पिचलेला रजलेला काढलेला जो शेतकरी ना तो समाधानकारक नाही. तो कधी होणार? तर त्याला ज्यावेळेस हमी भाव ज्यावेळेस मिळेल खरा, आता उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त होत असेल तर शेतकरी कसं समाधानी होणार आहे? तर हे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितले ना, मोदी साहेबांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हमी भाव आम्ही चांगला देऊ म्हणून, तो त्यांनी द्यावा. आता मुंडे साहेबांच्या पताका तुमच्या हातामध्ये आहे. हो. तुमच्या भागात येईल का काय तो? आमच्या भागातले कोणी नाही ते, परंतु जो चांगला काम करतो तर त्याच्या पाठीशी जनतेने उभा राहिलं पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे. वारीमध्ये येऊन देखील ते दर्शन घेणार आहेत अशी देखील चर्चा आहे. चांगली आनंदाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. त्यांनी ते घेतलं पाहिजे आणि त्यांना मान राज्याच्या मुख्यमंत्रीपेक्षाही पंढरपूरच्या आषाढी एकादशीला मान मुंडे साहेबांना मिळावी, ही आमची विनंती एका वारकऱ्याच्या पत्रकाराने वतीने. मुंडे साहेबांना देखील प्रश्न विचारला होता की वारीमध्ये तुमच्या पताका आहेत त्याबद्दल देखील तुमचं कौतुक केले गेले. नाही, कौतुक कोणाचं होतं? जो चांगला काम करतो त्याचं कौतुक होणार, हे कोणाला सांगावं लागत नाही. पुढाऱ्याचा वाढदिवस करायचा म्हणलं ना तर लोकांचे कार्यकर्त्यांचे फोटो टाकून नेत्यांना फ्लेक्स लावावं लागतात आणि वाढदिवस साजरा करतो. तुकाराम मुंडे एक राज्यातला एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की त्या माणसाची कुठलंही कुणीही काही सांगत नाही, स्वतः पदरमोड करून लोक हे त्यांचं जाहिरात करतात. त्याचं कारण की चांगलं काम आहे. जगद्गुरु तुकारामांनंतर हेच तुकाराम. अगदी बरोबर. कलियुगातले माऊली तुकाराम माऊली. कलियुगातले माऊली तुकाराम माऊली, खऱ्या अर्थानं ही भावना इथल्या वारकऱ्यांची आपल्याला बघायला मिळते. हे लोक खर तर मुंडे साहेबांच्या, तुकाराम मुंडेंच्या गावातले नाहीती किंवा त्यांच्या भागातली नाहीती, परंतु त्यांचं जे महाराष्ट्रामध्ये जे बेसोयीसाठी जे धडाका चालू आहे त्याच्याविषयी इथल्या लोकांना त्या ठिकाणी कौतुक वाटतंय. त्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्राला देखील वाटतंय. त्याचा फायदा देखील आपल्या ठिकाणी शेतकऱ्याला होणार आहे. खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे आणि त्यांच्या कामावरती प्रेम करणारे आपल्या लोक आता सध्याला वारीमध्ये देखील दिसायला लागलेत. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, आषाढी वारी.